हरिओम, मी मीरा वीरा मोरे, गोरेगाव बेस्ट उपासना केंद्र। मला एक छोटासा अनुभव सांगायचा आहे। 2013 साली मला अचानक असंच एक दिवशी अचानक दुखलं आणि एकदम अतिशय पोटात दुखलं आणि मग पूर्ण अंगामध्ये सगळं पाणी व्हायला लागलं आणि बेशुद्ध पडले। मग मला हॉस्पिटलाइज केल्यानंतर मग कळलं की किडनी स्टोन आहे। तर किडनी स्टोनसाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले की वॉटर थेरपी वापरली, पण तो काय निघायला तयार नाही तसा। मग नंतर आम्ही RG स्टोन्समध्ये एनरोल केलं आणि ती RG स्टोन्स हे एक चेन हॉस्पिटल आहे स्टोन्सवरच, किडनी स्टोन्सवरच। इलेक्ट्रॉनिक सिस्टमनी ते मायक्रोस्कोपिक मेथडनी स्टोन माझा तो काढला, पण त्यानंतर स्टेंट वगैरे घालून वगैरे असं काय, नंतर ते स्टेंट काढल्यानंतर परत मला स्किन ॲलर्जी हे ते असं झालं। पण त्या मेथडनी एक असं ड्रॉबॅक आहे की तुमचा तो स्टोन परत फॉर्म होतो आणि पुन्हा मला तो एक 2 ते 3 वर्षाच्या गॅपमध्ये पुन्हा स्टोन झाला आणि मग पुन्हा माझं तसंच RG स्टोन्समध्ये ऑपरेशन झालं आणि जवळ 2दा झालं आणि ते फार पेनफुल असतं। त्यानंतर 2016मध्ये अशीच एक आपत्ती माझ्यावर आली आणि त्या दरम्यान बापूंबद्दल कळलं। बापू माझ्या घरी एका बंद फोटोग्राफमध्ये आले। त्यानंतर पुन्हा मला अचानक परत दुखायला लागलं आणि कळलं की 8 mm स्टोन परत फॉर्म झाला आहे। RG स्टोन्समध्ये परत गेले होते, म्हणले की मॅडम तुम्हाला वारंवार होतं आहे। म्हणून मी तर तसं मला जास्त पाणी प्यायची आवड नाही आहे, सवयच नाही आहे। तर ते म्हणे ठीक आहे, खूप दुखत होतं। मग त्याशी लिटरली मी बापूंच्या फोटोजवळ बघून रडले। म्हणलं आता मला सहन होत नाही आहे, तुम्ही काही करा, मला ह्यातनं रिलीफ द्या। म्हणून हॉस्पिटलमध्ये आम्ही हॉस्पिटलाइज झालो RG स्टोन्समध्ये। ते म्हणले तुम्हाला मी इंजेक्शन्स वगैरे देतो, पण तुम्हाला आम्ही ॲडमिट करून घेऊ शकत नाही, तुम्ही सोमवारी या। मी परत घरी आले आणि माहिती नाही बापूच मी डोक्यामध्ये ते विचार टाकतात आणि एक असंच वाटलं की कशाला इकडे तिकडे जायचं, आपण दादांकडे जाऊया, दादांना भेटून आपण हा सांगूया प्रॉब्लेम। आणि मी गेले आणि दादांना सांगितलं की दादा बघा 2दा ऑपरेशन झालं, तर तिसऱ्यांदा विचारले कुठे आहे? म्हणलं दादा ह्या साईडला आहे आणि आज ऑलमोस्ट 8 mm आहे आणि मला खरंच खूप त्रास होतो आहे। तर ते म्हणजे ठीक आहे, पाहू आपण काय करता येईल का, बऱ्यापैकी मोठा आहे आणि बघू। आणि मग त्यांनी मला औषध दिली, त्या फक्त 2 ते 3च मी मला वाटतं डोसेस घेतले असतील ते। आणि मग असंच दुसऱ्या दिवशी घरी असं 4:30 वाजता बापूंचेच अभंग मोबाईलवर वाचत आणि मी ह्याला गेले, वॉशरूमला गेले। 8 mm स्टोन लिटरली पडला आणि मी एवढी खुश झाले बघून की जे रिलीफ मिळालं मला, जे लिटरली म्हणजे, आणि तेव्हापासनं ते आजपर्यंत ऑलमोस्ट 6 years हॅव पास्ट। मी माझं पाणी पिण्याचं कमीच प्रमाण आहे अजूनही, आणि मला बापूने अक्षरशः त्यातनं लिटरली असं बाहेर काढलेलं। ऑपरेशनला ॲडमिट झालेली बाई मी आज, जेव्हा बापूंकडे दादांकडे गेल्यावर फक्त दादांनी बघितलं माहीत आहे आणि काही बोलले नाहीत, पाहू आपण काय होईल का, एवढाच शब्द आणि तो स्टोन कायमचा नाहीसा झाला। बापू खूप खूप अंबज्ञ। श्रीराम।